प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नाताळाचा सण आलेला आहे आणि आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत आनंदाने करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे आपणा सर्वांसाठी खरोखर आनंदाचं आहे, भाग्याचं आहे आणि सर्व प्रकारचे आशीर्वाद घेऊन येणारा आहे. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व मानवाच्या तारणाची योजना आखलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व मानवांचं पाप दूर करून त्यांना तारण देण्यासाठी या जगात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणत्याही ठराविक लोकांसाठी आपलं येणं झालेलं आहे असं सांगितलेलं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे सर्व मानवजातीसाठी झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराने आपल्याला अनेक आशीर्वाद दिलेले आहे. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे की देवाला कोणी कधीच पाहिलं नाही. जो एकुलता एक त्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं याचा अर्थ जो अदृश्य देव आहे तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व जगाला प्रगट झालेला आहे. ज्याने येशू ख्रिस्ताला पाहिलं त्याने देवाला पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी नीतिमानांना नव्हे तर जे अनितिमान आहेत त्यांना तारावयास या जगात आलेलो आहे. अनेक वेळेस आपण पाहतो की जगामध्ये जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, जे वंचित आहेत, ज्यांना समाजातून बाहेर टाकलेलं आहे आणि त्यांना पापी म्हणून संबोधलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जे समाजातील रसागळातले जे लोक आहेत त्यांना उंच करण्यासाठी, त्यांच्या बंधनातून त्यांना सोडवण्यासाठी माझं आगमन झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलेलो आहे. आणि खरोखर आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त देव असताही आपणासाठी मानव झालेला आहे आणि मानव होऊन त्याने सर्व मानवजातीची सेवा केलेली आहे. आपल्या जीवनातून एक सुंदर सेवक कसा असावा याचं उदाहरण त्याने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत तर आपण देखील प्रभू येशू ख्रिस्त जसा म्हणत आहे तसं आपण पाळलं पाहिजे की सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी नियमशास्त्र व संदेशशास्त्र रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलेलो आहे. त्यावेळेस अनेक लोकांना त्याच्या शिकवणीवरून असं वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये नियमशास्त्र संदेशशास्त्र रद्द करण्यासाठी आलेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वरापासून आलेलं खरं वचन आणि खरी आज्ञा सर्व लोकांना दिलेली आहे. आणि त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे की मी जे काही नियमशास्त्रात लिहिलेलं आहे ते सर्व पूर्ण करण्यास आलेलो आहे. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाची प्रीती सर्व मानवजातीला मिळालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो सर्वांचा प्रभू आहे आणि त्याचं येणं हे आपणासाठी खरोखर आनंदाचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याने सर्व प्रकारचे भेदभाव मिटलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जर आपण आहोत तर स्त्री पुरुष, स्वतंत्र गुलाम, यहुदी हेलेनी अशा कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही, कारण ख्रिस्त येशूमध्ये आपण सर्वजण एक आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जे जे त्याच्याजवळ आलेले आहेत, मग त्यामध्ये श्रीमंत असो, गरीब असो, आतले असो किंवा बाहेरचे असो, सर्वांना परमेश्वराकडे येण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. हा ख्रिसमसचा सण आपण साजरा करत असताना सर्व जगाला आपण आपल्या जीवनातून हेच दाखवायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे आम्हासाठी झालेलं आहे आणि तुम्हासाठी झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जसा आमचा आहे तसा प्रभू येशू ख्रिस्त सर्वांचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर जसा मी विश्वास ठेवतो
तसा प्रत्येक मानव, प्रत्येक जण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्याने आपलं तारण आणि आपल्याला जीवन प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा ख्रिसमसचा मोठा सण आपण साजरा करत असताना आपण एक लक्षात ठेवूया की प्रभू येशू ख्रिस्त ज्या उद्देशाने आलेला आहे तो उद्देश आपण आपल्या जीवनातून पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो शांतीचा राजा आहे आणि सर्व जगामध्ये खरी शांती प्राप्त व्हावी यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याने आपल्याला जे काही आपल्याजवळ आहे ते आपण इतरांबरोबर वाटावं हे शिकवलेलं आहे. आणि जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहोत आणि हा नाताळाचा सण साजरा करत आहोत तर आपण आपल्याजवळ असणारी साधन संपत्ती इतरांबरोबर वाटणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आनंद देण्यासाठी आलेला आहे. आणि जर हा नाताळ आपण साजरा करत आहोत तो जो आनंद आपल्याला प्राप्त झाला तो आनंद आपण जगातील सर्व लोकांबरोबर वाटणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे कारण की देवाची कृपा माणसावर व्हावी. आणि ज्याप्रमाणे आपल्यावर कृपा झालेली आहे, दया झालेली आहे, तशी आपणही इतरांवर व जगातील सर्व लोकांवर कृपा आणि दया करणं आणि एकमेकांवर प्रीती करणं हे गरजेचं आहे. हा नाताळाचा सण जो आपण साजरा करतो आहोत तो प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याने जे आशीर्वाद आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहेत ते साजरं करण्याचं सण आहे. त्यामुळे या आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं साजरं करत असताना त्यांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनातून करूया आणि त्याचं गौरव आपल्या जीवनाद्वारे त्याला देऊया. प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे काही आपल्याला प्राप्त झालेले आहे ते सर्व मानवजातीला लाभावं यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे हा नाताळाचा सण आपणा सर्वांना आनंदाचा, सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि मी हीच प्रार्थना करतो पुणे धर्मप्रांत याचा CNI यांचा बिशप या नात्याने पुणे धर्मप्रांतातील जे ख्रिस्ती बांधव आहेत, भगिनी आहेत, त्याचप्रमाणे पुणे धर्मप्रांतामध्ये राहत असणारे आपले इतर भाऊ बहीण आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊया आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आपणा सर्वांना सामावून घेऊया. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि सदैव तुमच्या प्रार्थना मान्य करू आणि तुम्हाबरोबर राहू. आमेन.